जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीनंतर उपचारादरम्यान सुवर्णा सरोदे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे या दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली होती। त्यानंतर डॉक्टर संगीता पाटील आणि डॉक्टर मीनाक्षी केंद्रे या दोघींविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। पुढे काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। सदर अहवालाच्या अनुषंगाने पोलीस विभागानं संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचं कळतं आहे। मात्र सदरचा अहवाल अद्याप महापालिकेस प्राप्त नाही आहे। मात्र त्या अहवालातील निष्कर्षाच्या अनुषंगाने महापालिकेकडून लवकरात लवकर संबंधितांवर पुढची कारवाई करण्यात येईल। ऑलरेडी महापालिकेनं सदर डॉक्टरांना सेवेतून तात्पुरत्या स्वरूपात कमी केलेलं आहे। आता हा जो अहवाल प्राप्त होईल त्या अनुषंगाने पुढची कारवाई देखील करण्यात येईल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।